नमस्कार, मैं हूँ शालिनी और आप देख रहे हैं एमपी दर्पण न्यूज। शुरू करते हैं आज की बड़ी खबर से। मौदा तहसील में आखिर हो क्या रहा है? राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले और राज्य मंत्री आशीष जायसवाल के करीबी पर अवैध कामों के आरोप। नागपुर जिले की मौदा तहसील आए दिन मीडिया की सुर्खियों में बनी हुई है। गट्ट ग्राम पंचायत भांडेवाड़ी शिवाडौली की सरपंच मंगला विष्णु देशमुख हैं, जबकि उनके पति विष्णु देशमुख पूरे कारोबार को संभालते हैं। स्थिति यह है कि न केवल गांव के नागरिक बल्कि कई सरकारी कर्मचारी भी विष्णु देशमुख को ही वास्तविक सरपंच के रूप में पहचानते हैं। प्राप्त जानकारी के अनुसार मातोश्री पांदन रोड पर इस समय निर्माण कार्य चल रहा है, लेकिन सरकार से खनन परमिट जारी कराने की प्रक्रिया भी कथित तौर पर विष्णु देशमुख द्वारा कराई जाती है। आरोप है कि सुर नदी से मिट्टी और रेत का अवैध उत्खनन किया जा रहा है। खुद को भाजपा नेता बताने वाले विष्णु देशमुख अक्सर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले के साथ तस्वीरों में नजर आए हैं। सवाल ये उठता है कि क्या राजस्व मंत्री बावनकुले ने राजस्व बढ़ाने के लिए ऐसे आदेश दिए हैं? मौजूदा हालात में ये तस्वीर उभर कर सामने आ रही है कि चोरों को संरक्षण मिल रहा है और अवैध कार्यों का विकास हो रहा है। नदी से रेत और मिट्टी की चोरी के बाद क्या बोर्ड अधिकारी गोपाल फुलुम्बकर सख्त कार्रवाई करेंगे? सुर नदी में किए गए बड़े बड़े खुदाई के गड्ढों की माप आखिर क्या है? कुछ माह पूर्व सरपंच के पति विष्णु देशमुख रेत चोरी के मामले में फंसे भी थे, लेकिन या तो सरकारी मेहरबानी से या फिर चोरी के सिलसिले के चलते वे रुके नहीं। सबसे बड़ा सवाल ये है कि क्या राजस्व मंत्री और राज्य मंत्री के आशीर्वाद से चोरों की चाल चलती रहेगी? ऐसे कई सवाल हैं जो आज हर कोई पूछ रहा है। एमपी दर्पण न्यूज के लिए नागपुर महाराष्ट्र विजय चिलकुरी की खास रिपोर्ट। माझं पूर्ण नाव अभय नरेंद्र मसरा। बरं. मी 45 हलका नंबर 45 बेटेपार इथला गुतवाला आहे. बरं. माझ्या गावात भांडेवाडी येथील मातोश्री पांदनचं काम चालू होता. तर आमच्या गावचे सरपंच मंगला विष्णूजी देशमुख यांचे पती विष्णू मारुतीराव देशमुख यांनी साहेबांना कॉल केला की साहेबांशी बोललो, निंबाळकर साहेबांशी बोललो बा की आपल्या नदीच्या गाळ ते 10 ते 15 टाल्या पांदन रस्ता लेवल करायला नेत आवा. बोलणं झालाय तर साहेबांनी असं म्हणला की आम्हाला लेखी अहवाल देऊन दे त्यांना आणि काम करून घ्या, एवढं बोलले. बरं, हे असं बिना परवानगीनं असं उत्खनन करण्याची अथॉरिटी दिली आहे का आपण? नाही ना. नाही ना. ठीक. बरं, तुम्हाला असं नाही वाटत का सरपंच पती जो आहे हा प्रत्येक ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करत आहे, असं नाही वाटत का? वाटते ना. मॅडमने करायला पाहिजे स्वतः. मला तर तुम्हाला कॉल कोणी केलं? मला सरपंचांनीच केला. मॅडमने आजपर्यंत कॉल नाही केला मला. मग सरपंच कोण? सरपंच आता सध्या सरपंच जे मॅडम आहे सरपंच ते कधीच कॉल नाही करत. जे करते त्यांचे पतीच करतात कॉल आम्हाला. पतीचं नाव काय आहे कळेल का मला? विष्णू मारुतीराव देशमुख नाव आहे. अमोल संभाजी डहाके. मी इथले तलाठी आहे. बरं. मी जेव्हा आलो हे मातोश्री पांदनचं मला काम त्या सरपंच साहेब कोण जे सरपंच? मॅडम आहे ना त्यांचे पती देशमुख साहेब त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला म्हटलं की मातोश्री पांदनचं काम सुरू आहे तर आपल्याला इथली माती काढायची आहे नदीतली. म्हणजे ते जे गड्डे पडले त्याच्यावरती जी माती संगरलेली आहे साचलेली आहे ते माती आपल्याला इथे टाकायची आहे. मी म्हटलं तुम्ही त्यांना पत्रव्यवहार केला का? पत्रव्यवहार झाला असेल तर मग आपल्याला इथे करता येईल. तर ते म्हणाले मी साहेबाशी बोललो. मी म्हटलं मला एकदा हे करू द्या, म्हणजे सावरकर साहेबाच्या यांच्याशी बोलणं झालं बा माझं. म्हटलं मी ठीक आहे, मी जाऊन बघतो एकदा. मग इथे बघायला आलो तेव्हा पूर्ण बंद झालेलं होतं काम. बंद झालं तर मी त्यांना विचारलं जेसीबी वाल्यांना की तुमच्याकडे लेखी आहे का काही? तर ते म्हणाले लेखी नाही आहे. म्हणून आम्ही म्हटलं लेखी नसताना तुम्ही काम कसं केलं? बरोबर. काम केलं तुम्ही, पण याच्यासाठी लेखी असणं गरजेचं आहे आणि हे काम आता होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला लेखी आणा, त्याच्यानंतर तुम्ही काम करा. बरं, हे जे आज बिना परवानगीनं उत्खनन झालं याबद्दल आपण काय सांगाल? याबद्दल आता हे मला जेव्हा माहिती पडलं आता त्यानुसार मी ते चौकशी केली. चौकशीनुसार आता बिना परवानगी उत्खनन होणार नाही आणि मी होऊ पण देणार नाही. पण आता जो झालेला आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? जो उत्खनन झालेला आहे, जो महसूलच्या इतका जो बी काही नुकसान झालेलं आहे, हा विना परवानगीनं नुसत्या फोनवर जर तुम्ही असे करता तर अन्य जनता बी असं अगर तुम्हाला म्हणतील का आम्हाला रेतीची आवश्यकता आहे, तुम्ही असं उत्खनन करू देणार काय? नाही. आम्ही हा जनतेचा प्रश्न आहे. आम्हाला नव्हतं माहिती. खरं सांगतो तुम्हाला, हे नव्हतं माहिती. जसं माहिती मिळाली इथे असं होत आहे तशी आम्ही चौकशी केली. त्याच्यानंतर जे काही होईल
हे आम्ही पूर्ण चौकशी निश्चित करू. बरं, तुम्ही सरपंचाच्या कॉल न येता त्यांच्या पतीवरच का बरं इतका विश्वास? विश्वास नाही हो त्यांना. आता मॅडमनी कॉल नाही केला मला, साहेबांनी फोन केला. साहेब म्हणजे कोण? सरपंच म्हणजे मॅडमचे पती. कोण आहेत? नाव काय आहे त्यांचं? विष्णू देशमुख. बरं, तर तो त्यांनी जे इंटरफेअर केलेलं आहे, तुम्हाला असं नाही वाटत का पदभारी कोण आणि कारभारी कोण? हो, ते मॅडमचं कारभार पाहिजे होता, पदभार मॅडमकडेच आहे. त्यांनी इंटरफेअर नव्हतं करायला पाहिजे. बरं, तुम्हाला काय वाटते हा जो अवैध आता उत्खनन झालेला आहे बिना परवानगीनं, त्याच्यासाठी आपलं महसूल डिपार्टमेंट काय सांगा? त्यासाठी परवानगी त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल का नाही होईल? नागरिकांचा हा प्रश्न आहे. जनहितार्थ माहितीसाठी आपण काय सांगाल? याच्यावर दंडात्मक कारवाई करावी म्हणून आता वरिष्ठांना विचारावं लागेल. तर आम्ही आलो जेव्हा ते नंतरची प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला. आलो त्याच्यानंतर पूर्ण बंद झालेलं होतं. पण तुम्ही येण्याच्या अगोदर जो उत्खनन झालेलं आहे तर हे कारवाईस पात्र आहेत का नाही आहेत? कारवाईस पात्र आहेत ना. धन्यवाद. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत और देखते रहिए एमपी दर्पण न्यूज. आपको हमारी खबर पसंद है तो इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूब चैनल को लाइक करें और सब्सक्राइब करें. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. धन्यवाद.